तीन नवीन सरकारी योजना ज्यामार्फत सरकार देते आपल्याला काहीही न करता पैसे. सरकार वाटणार फ्रीमध्ये पैसे, अगदी लाखो रुपयापर्यंत पैसे तुम्ही मिळू शकता. सरकार आपल्याकडनं पैसे घेतं ही आपली धारणा आहे, पण सरकारच्या अशा काही योजना आहेत की ज्यामार्फत आपल्याला सरकार अगदी मोफतपणे पैसे अगदी लाखो रुपये सुद्धा वाटत असतं. मित्रांनो, सरकार आपल्यासाठी भरपूर स्कीम आणतं, भरपूर योजना अंमलबजावणी त्याचं करत असतं, पण आपल्यापैकी फार थोड्या जणांना फार थोड्याशा योजना माहिती असतात. आणि या योजनांमध्ये काही योजना तर अशा सुद्धा असतात की ज्याच्या मार्फत सरकारकडून आपल्याला चांगलीच मोठ्या प्रमाणावर रक्कम सुद्धा मिळू शकत असते. आणि या रकमेबरोबरच सरकारकडून काही अतिरिक्त फायदे सुद्धा मिळवून घेता येऊ शकतात. तर आज आपण पाहणार आहोत सरकारच्या कोणत्या अशा स्कीम आहेत, कोणत्या अशा योजना आहेत की ज्याच्या मार्फत आपल्याला लाखो रुपये मिळू शकतात. आपण शेतकरी आहात, आपण मजूर आहात, आपण बेरोजगार तरुण आहात किंवा आपण अशिक्षित महिला पुरुष आहात, आपण कोणी असू द्या, नुसतं भारतीय नागरिक जरी असला तर भारताच्या या तीन योजनांच्या मार्फत तुम्ही अगदी लाखो रुपये मिळू शकता. चला तर जाणून घेऊयात कोणत्या त्या तीन टॉप स्कीम आहेत की ज्यामार्फत सरकार आपल्याला मोफत पैसे देते. आता जसं आपल्याला माहिती आहे की सरकारी योजनांच्या बाबतीत आपण नेहमी साशंक असतो, भरपूर शंका आपल्या मनात असतात, कारण की सरकारी योजनांविषयी फ्रॉड भरपूर होतात, अगदी मोठे मोठे फसवणुकीसुद्धा होतात, कारण की त्याविषयी पूर्ण माहितीच नसते. मग त्याकरताच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही अगदी योग्य, अगदी अचूक माहिती तुम्हाला याच तीन योजनांबद्दल सांगणार आहोत. आणि एवढंच नाही तर व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला काही वेबसाईट, काही लिंकसुद्धा, सरकारच्या लिंक वेबसाईट आम्ही देणार आहोत की ज्यावरनं जाऊन तुम्ही हे पैसे आपलेसे करू शकतात. चला तर पाहूयात पहिली योजना की ज्यात सरकार आपल्याला पैसे देते. तर ती योजना आहे ई श्रम कार्ड योजना. ई श्रम कार्ड योजना ही देशातील असंघटित कामगारांसाठी काढलेली एक स्कीम आहे. या स्कीमच्या त्या ठिकाणी अंमलबजावणीसाठी सरकारने ई श्रम नावाचं पोर्टल त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. या योजनेच्या अंतर्गत जवळपास 25 कोटी लोकांनी नोंदणी सुद्धा केलेली आहे. आता पाहूयात की ई श्रम कार्डाचे फायदे नेमकं काय होतात आणि कशा पद्धतीने यामार्फत तुम्हाला पैसे भेटू शकतात. याचा पहिला फायदा असा आहे की हे कार्ड एकदा जर काढलं तर हे पूर्ण भारतात वैध आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि तुम्ही जर दुसऱ्या राज्यात जाऊन काम करत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही याचे फायदे मिळू शकता. फक्त त्या राज्यातले जे काय फायदे कमी जास्त होतात, राज्यानुरूप थोडेसे फायदे कमी जास्त होऊ शकतात, तर ते त्या ठिकाणी याच्यामध्ये ॲड किंवा मायनस होऊ शकतात. आता जसं यूपी सरकारने करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये तेथील मजुरांना 500 रुपये महिना हा डायरेक्ट त्या ठिकाणी दिला होता. ही स्कीम तसं पाहिलं तर नवीन आहे, त्यामुळे याच्यामध्ये भरपूर गोष्टी याच्या त्या ठिकाणी ॲड व्हायच्या आहेत, काही गोष्टी याच्यामधनं निघून सुद्धा जायच्या आहेत. याचा दुसरा फायदा, ज्याच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्याला PM सुरक्षा विमा योजना अंतर्गत 2 लाखाचा वैद्यकीय विमा त्या ठिकाणी मोफत भेटत असतो. ह्या कार्डधारकाला सरकारच्या सर्व योजनेचा लाभ घेता येत असतो, जसे की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. या योजनेला सुद्धा तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि वयाची 60 पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपयाचं पेन्शन अगदी गॅरंटेड त्या ठिकाणी मिळू शकता. आता यानंतरची दुसरी योजना ज्यामार्फत सरकार आपल्याला पैसे वाटतं, तर ती आहे जी अशी लोक की ज्यांच्याकडे जॉब नाही आहे, ज्यांना भरपूर शिकायचं, प्रशिक्षण घ्यायचं पण त्यांच्याकडे पैसे नाही, अशांसाठी आहे. तर ती योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, किंवा जिला स्किल इंडिया किंवा PMKVY असं म्हणतात. जर तुम्ही बेरोजगार आहात, तुमच्याकडे नोकरी नाही आहे आणि तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी एखादा कोर्स करायचा आहे, एखादं प्रशिक्षण घ्यायचं आहे, काहीतरी नवीन स्किल शिकायचं आहे, पण तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटला जाऊ शकत नाही, त्यांची महागडी फी भरू शकत नाही, तर त्यासाठी सरकारने ही स्किल इंडिया नावाची योजना काढलेली आहे. या योजनेमध्ये सरकार तुम्हाला अगदी मोफत ट्रेनिंग देतं आणि ही ट्रेनिंग किंवा हे प्रशिक्षण कंप्लीट केल्यानंतर सरकार सर्टिफिकेटसुद्धा देत असतं. या योजनेअंतर्गत सरकारचे तुम्ही 3 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंतचे कोर्सेस करू शकता. यातले कोर्सेस जर बाहेर करायला गेलं तर अगदी लाख रुपयेसुद्धा त्या ठिकाणी लागतात. यामध्ये तसे बरेच कोर्स आहेत. यामध्ये डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, कम्प्युटर ट्रेनिंग, प्रोग्रामिंग असे महागडे कोर्सेससुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब या कोर्सेसची अशी आहे की हे तुम्हाला नुसतं शिकवत नाही तर जॉबची सुद्धा गॅरंटी घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकत असताना 5 ते 10 हजार रुपये महिनासुद्धा सरकार देण्याची तरतूद याच्यामध्ये आहे. मग आहे ना एकदम चांगली योजना. आता यानंतरची तिसरी योजना यांच्यासाठी की ज्यांना कुठला तरी बिझनेस करायचा, व्यवसाय करायचा, काहीतरी स्वतःचा स्टार्टअप करायचा त्यांच्यासाठी. तर ही योजना आहे स्टँडअप इंडिया. याच्यामध्ये पुरुषांसाठी SC ST असणं आवश्यक आहे आणि महिला कोणत्याही कास्टच्या याच्यामध्ये चालू शकतात. या योजनेअंतर्गत कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून तुम्हाला 10 लाखापासून 1 कोटीचं कर्ज अगदी त्या ठिकाणी वेगाने भेटत असतं.
या योजनेमध्ये शेती व्यतिरिक्त दुसरा कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्हाला 1 कोटीपर्यंत कर्ज सहजासहजी नॅशनलाइज बँकामधून भेटत असतं. तर ह्या होत्या मित्रांनो 3 योजना की ज्यामार्फत सरकार आपल्याला पैसे द्यायला रेडी आहे. फक्त तुम्ही तिथे अप्लाय करायची तुमची त्या ठिकाणी वाट ते बघत आहे. तर कसं अप्लाय करायचं यासाठी काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आम्ही दिलेलं आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता आणि या योजनांचा जरूर लाभ घेऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.